सर्व उपस्थित मान्यवरांचे व खास करून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्मिती कन्सल्टंट्सतर्फे हृदय स्वागत. महाराष्ट्रातील नैसर्गिक असमतोलाने हद्दी पार केल्या. परिणामी सततचे दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, उष्ण शीत वायुलहरी यांची वारंवारिता प्रचंड वाढलेली आहे आणि शेती अनिश्चित होऊन शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले व कृषी नुकसानीची मात्रा वाढली. शासनाच्या तिजोरीवर भार पडून विकास कार्यास मर्यादा पडल्या. आपलं शासन यावर दीर्घकालीन म्हणजेच कायमस्वरूपी उपाय शोधत असल्याचे शासनाने जाहीरही केले. एप्रिल 2015 मध्ये नवी दिल्ली येथे वन व पर्यावरण परिषदेचे उद्घाटन प्रसंगी सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी विकास आणि पर्यावरण ह्या दोन टोकांवरील बाबी नसून एकमेकांच्या साथीतच त्यांचा योग्य विकास होऊ शकतो असा महत्त्वाचा दृष्टिकोन अधोरेखित केला. तात्पर्य, शेतकरी केंद्रबिंदू मानून हे धोरण ठरवले जावे हीच नेमकी अपेक्षा सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी व आपणही बोलून दाखवली आहे. निर्मिती कन्सल्टंट्स यांनी गेल्या 7-8 वर्षांमध्ये याविषयी विविध उपाययोजनांवर काम केले. ते नेमके याच दिशेने. त्याचा पाठपुरावाही केला. अगदी वारंवार आपल्या भेटीही घेतल्या. आपल्या प्रतिसादाने कार्यात निरंतर ऊर्जा प्राप्त होत गेली आणि आज या विविध प्रस्तावांच्या क्षमतेने व या प्रस्तावाने शासन दरबारी गाठलेली स्थिती पाहता याविषयी आपण लक्ष घातल्यास महाराष्ट्रास या संकटाच्या बाहेर निश्चित तसेच बिनखर्ची अगर नाममात्र खर्चात काढता येईल असे नमूद करताना आनंद वाटतो. विशेष हे की वातावरण बदल नियंत्रणाच्या जोडीने महाराष्ट्रास खालील प्रमुख लाभही होतील. क्रमांक 1, 26 लक्ष हेक्टर्स म्हणजे आजचे स्थापित क्षमतेच्या 57% इतकी सिंचन क्षमता वाढ. क्रमांक 2, तब्बल 2.5 लक्ष कोटी रुपयांची मत्ता निर्मिती व धोरणात्मक निर्णय घेतल्यास. क्रमांक 3, 17.5 लक्ष एकर्स बुडालेल्या जमिनी अन्नधान्य उत्पादनास उपलब्ध. क्रमांक 4, 2012 मेगावॅट म्हणजे वार्षिक 11,340 दशलक्ष युनिट ऊर्जा 5 वर्षात 25,000 कोटींच्या उत्पन्नासह व 10% दर सवलतीने उपलब्ध. क्रमांक 5, महाराष्ट्राचे दुष्काळ व पिण्याच्या पाण्याचे संकट कायम हद्दपार. क्रमांक 6, ग्रामीण तरुणांना बांबू उद्योगाच्या माध्यमातून कायम रोजगाराच्या संधी. क्रमांक 7, महाराष्ट्राचे खास करून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न व जीवनमान पातळीत प्रचंड वाढ. हे बदल व लाभ नेमक्या कशा प्रकारे होऊ शकतात याचे विवरण. माता रमाई सिंचन मूल्य वर्धन योजना नावाने एक प्रस्ताव 2011 सालापासून शासनाच्या विचाराधीन आहे. याबद्दलचे प्रयत्न व अभिप्राय आपल्या अवलोकनार्थ. 1. मुख्य अभियंता जलसंपदा औरंगाबाद यांचे अभिप्राय. या योजनेप्रमाणे अतिरिक्त भूसंपादन करावे लागणार नाही व शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही. त्यांचे सहकार्य मिळेल. सध्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापना करण्याच्या दृष्टीने सदर प्रकल्प हा अतिशय उपयुक्त व फलदायी ठरणार आहे. 2. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे अभिप्राय. डैम की सिंचाई क्षमता 47% तक बढ़ाने के विषय पर श्री पाठक इन्होंने विस्तृत अभ्यास किया है. या माध्यमातून 10 लक्ष एकर्स जमिनींचे पुनर्निर्माण, 20,000 कोटींचे अतिरिक्त कृषी उत्पन्न, बाष्पीभवनातून होणारा पाणी नाश 80% कमी करून 47% पाणी वापरात वाढ, बांबू वनांच्या वृक्षभिंतीमुळे 1 ते 3 वर्षांमध्ये 40,000 हेक्टर्स बांबू वनांची म्हणजे 6,80,000 हेक्टर्स साधारण वनांची निर्मिती व 17 पट कार्बन शोषण व वातावरण बदलावर चपखल नियंत्रण. सर्वस्तरीय अभियंत्यांचे व मान्यवरांचे अनुकूल अभिप्राय प्राप्त प्रस्ताव 26 फेब्रुवारी 2014 रोजी मेरी नाशिककडे परत अभिप्रायार्थ गेलेला प्रस्ताव पुरेसा गांभीर्यपूर्वक घेतला जात नाही. नुकतीच 13 एप्रिल 2015 रोजी मुख्य अभियंता जलसंपदा औरंगाबाद यांच्या समवेत बैठक झाली व त्यांनी काही पथदर्शी प्रकल्प राबविणार असल्याचे कळवले आहे.
विनाकारण 2011 पासून गेलेला कालावधी व पाण्याचे महत्त्व पाहता आपण उद्घाटनाची तारीख जाहीर करावी अशी विनंती करण्यात येते. 2. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जलसमृद्धी योजना. भूगर्भीय परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव हे 80% अयशस्वी असल्याचा शासनाचाच अहवाल. यामुळे एक मोठा राष्ट्रीय ॲसेट गुंतवणूक निरुपयोगी. आमचा उपरोक्त प्रस्ताव तत्वतः मान्य. क्रमांक 1. ज्या यंत्रणेने असा अहवाल दिला त्यांनीच आमची योजना योग्य असल्याचा अहवाल नंतर दिला. क्रमांक 2. केंद्रीय भूजल बोर्ड नवी दिल्ली यांचे मार्गदर्शक तत्व. क्रमांक 3. याबाबत महामहिम राज्यपालांचे निर्देश. क्रमांक 4. एक वेळ विधानसभा अतारांकित प्रश्न व विचाराधीन असल्याचे उत्तर. हरियाली योजनेच्या सर्व निकषात बसते व केंद्राकडून भरीव मदतही होऊ शकते. या माध्यमे कृत्रिम पुनर्भरणाने केवळ 2000 कोटींचे निधीत व 1 ते 2 वर्षात पाणी पुरवठ्याचे निराकरण व वॉटर बँक. 2 लाख हेक्टर्स बुडितातील जमिनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध व 2000 कोटींच्या गुंतवणुकींचा परतावा 1च वर्षात. 14 लाख हेक्टर्स ग्रीन कव्हरमुळे प्रचंड कार्बन शोषण होऊन वातावरण बदल नियंत्रण. ऊर्जा मित्र योजना. ऊर्जा संवर्धनाचे माध्यमातून ग्राहकांना मर्यादित युनिट्ससाठी 10% दर सवलत देऊन सरकारला तब्बल 2012 मेगावॅट म्हणजे प्रतिवर्ष 11,340 दशलक्ष युनिट्स इतकी ऊर्जा, तीही 5 वर्षात तब्बल 25,000 कोटींच्या महसुली उत्पन्नासह उपलब्ध होईल असा प्रस्ताव योग्य असल्याचा लेखी निर्वाळा तत्कालीन शासनाने 2009 सालीच दिलेला आहे. प्रचंड पाठपुरावा करूनही लागू करीत नाहीत म्हणून माननीय न्यायालयात धाव घेतली, तेथेही उपस्थित होत नाहीत. मेरिटमध्ये जाणार नसल्याचे नमूद करून माननीय न्यायालयाने याचिका निकालात काढली. व्यापक लोकहित साधणारा आणि वार्षिक 144 दशलक्ष मेट्रिक टन कोळशाचे ज्वलन वाचविणारा निर्णय घेऊन वातावरण बदलाचे संकटातून महाराष्ट्रास बाहेर काढावे ही विनंती. महोदय, उपरोक्त सर्व योजना योग्य असल्याचे पुन्हा पुन्हा प्रमाणित झालेले आहे. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे नोबेल पारितोषिक विजेते राजेंद्र सिंहजी राणा व श्री 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 रविशंकरजी यांनीही या प्रयत्नांना आशीर्वाद दिलेले आहेत. विशेष म्हणजे आपण या गोष्टी जरूर झाल्या पाहिजेत नेमका असाच आशीर्वाद दिलेला आहे. कृपया महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्यासाठी व बळीराजास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि यासोबतच वातावरण बदलाच्या गंभीर संकटातून महाराष्ट्राची सोडवणूक करण्यासाठी व्यापक लोकहिताचा हा निर्णय यथाशीघ्र घ्यावा. आपण सर्वांनी आपल्या व्यस्त कार्यबाहुल्यातून आम्हाला ही संधी दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद. आपला स्नेहांकित रवींद्र पाठक, निर्मिती कन्सल्टंट्स, द युनिक इनोव्हेटिव्ह कन्सल्टंट फॉर बेटर टुमॉरो.